काय लगे शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. त्या अडचणी आम्ही नोंदून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत. उदाहरणार्थ गोडाऊन आहे, प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहेत. त्याचप्रमाणे क्रॉप कव्हरची एक मागणी आहे, मल्चिंग पेपर आहे, डबल लॅटरल सिस्टीम आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधल्या त्यांच्या डिमांड आहेत. त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू, धोरण जाहीर करू. कनेक्शन आहे त्यात आता सोलार सिस्टम त्यांना सक्तीची केली गेली आहे. ते आता कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे, विशेषतः कोल्हापूर किंवा सांगलीच्या पूर पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. नाराजी व्यक्त होते ज्या पद्धतीने सक्ती केली आहे. असं काही सक्ती वगैरे नाहीये. त्यांना व्हॉलंटरीच आहे ते. त्यांना ज्यांचं अंतर 1 किंवा 2 पोलवरती आहे त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर. आणि ज्यांना नको असेल त्यांनी मग त्यांना एमएससीबीचं कनेक्शन द्यायला आपण फार झालं सांगू. पण आपल्याकडे असं झालंय की एमएससीबीचं कनेक्शन दिलं जात नाही. याबद्दल डीपीडीसीच्या बैठकीत सुरू एमएससीबीचं जिथं एमएससीबीचं ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्यांनी सुरुवातीच्या काळात देणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे, जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एमएससीबीचं, अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे. त्यामुळे पुढे भविष्यात जसे अडचण निर्माण होतील तसं त्यातून सुधारणा होईल. न्यायालयाच्या निकालानंतर तुम्हाला टार्गेट केलं जाते, राजीनाम्याची मागणी आहे विरोधकांची. तो आलाय तर तो प्रश्न हे बघा, विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचंय. तो काय माझा मुद्दा नाही. ते त्यांच्या मागणीचा आणि त्याचा विचार करण्याची तशी काही फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही. ते करणारची मागणी. शस्त्र प्रमाणासाठी तुम्ही अर्ज करताना उत्पन्न वेगळं दाखवलं आणि घर घेताना उत्पन्न वेगळं. एक गोष्ट खरी आहे, मी घर घेताना 1989 साली अॅफिडेव्हिट केलेले आहे. शस्त्र प्रमाण 1993-94 घेतलेलं आहे. मध्ये 5 वर्षाचं अंतर आहे आणि 2,000 रुपये उत्पन्न माझं वाढलेलं. तेव्हा महागाई निर्देशांकात जर विचार केला तर तेवढे 2, 5, 10,000 उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता आलं पाहिजे. परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापोटी काही गोष्टी झाल्या असतील. परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे. न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा. आणि जो काही निर्णय होईल तो बघेल, तुम्हाला मिळेल बघायला. नाही, आता तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्याने त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा. त्यांचं अॅफिडेव्हिट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषधाची निर्मिती करू, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बोगस नसेल. बोगस असतं तर नुकसान भरपाईला आम्ही सामील जाऊ. न्यायालयाने निकाल देताना काही निरीक्षण नोंदवले, त्यामध्ये तुम्ही वकील आहे, मंत्री आहे, हे माहीत असताना तुम्हाला शिक्षा काय होणार आहे माहीत असताना सुद्धा हा प्रकार केला, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ऑर्डरमध्ये. नाही, असं तर काय मी वाचलेलं नाही अजून ऑर्डर. मला वाचायला वेळच मिळाला नाही. वाचल्यानंतर मी सांगेल. साहेब, कृषी पंपाची जी बिलं होती ती याच्या आधी मोफत किंवा माफ म्हणून येत होती. आता त्याच्यावरती आकडे येत आहेत, 20 बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची. काय त्याच्यावरती? नाही, हे बघा, मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलेलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही, आत्ताची नाही, मागची नाही, पुढे पण 5 वर्ष. त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरसन आणून दिले तर आपण त्या संदर्भात चर्चा करू. मोफत मिळणार का मग ती बिल? ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाचं डिपार्टमेंट आहे, त्या विषयावर मी भाष्य करणं बरोबर नाही. आपण मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारू शकतो. त्या संदर्भात चौकशी करून निर्णय घेऊ आपण, त्याची कारवाई करू. आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे. ड्रीपचं अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे. जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल, तो काही विषय नाही आहे. टप्प्याटप्प्याने सगळे कामं चालू आहेत. काही पैसे आलेत, काही पैसे येतात आहेत. जसजसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील, राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील, त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी परत. साहेब, राजू शेट्टींनी मागणी केलेली आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्याबद्दल त्याबद्दल माफी मागावी. मी काहीही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं नाही. गैरसमजापोटी झालेला असेल ते, पण मी असं काही वक्तव्य केलं नाही. मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही. माझं वाक्य तपासून बघा. तोडमोड तुम्हीच करतात. मी तर तोडमोडही केली. मी काय नाही, मी माझं सरळ आणि स्पष्ट. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही लावतात. तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारलं असतं तुमचं काय मत याविषयी, तर मी सांगितलं असतं. काय मत होतं माझं? हे बघा, काय मत होतं? माझं मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशाचा. शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि अपशब्द बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही. त्यामुळे त्याविषयी ठीक आहे.
काही लोकांची गैरसमज झाली असेल, काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. तो परत त्यांचा प्रश्न काय असावा, त्यांनी काय करावं हे मी कसं सांगू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.